एका गायला तर रक्ताची जुलाब होती. हाताचे पिकच पाण्यात जर गेले तर कसं होईल? बरं दुसरं नुकसान आहे ना, पहिलं सडूनच गेलं, आता हे दुसरं आमचं सर्व पाण्याखाली गेलं. विहीर दिसत नाही. विहीर दिसतच नाही, काहीच नाही. काय कधी सरकार मदत करील तर असं अवघड नाही वर्ष तर काहीच विषय काहीच नाही. काय हातात हातात विषय नाही, काय राहिला सरकारनं बोगस मदत. माझ्या आयुष्यात एवढं पाणी कधीच पाहिलेलं नाही. पूर्ण पिकं आमचं पाण्यात गेलेलं आहे. मका आम्ही अजून एवढं कधीच पीक पाहिलं नाही. आम्हाला दुसऱ्याच्या एरिहून पाणी आणावं लागतं. पाणी प्यायला सुद्धा आम्हाला पाणी नाही. एवढं आमची अवघड परिस्थिती झाली. पूर्ण पावसात आमच्या मकाचं पीक डुबलं गेलेलं आहे. दुसरं पाळी आम्हाला अजिबात काही नाही राहिलं. उभं अख्खं पाण्यात गेलं. माझे नाव रमेश यशवंत भरताळे, राहणार नगरसूल फरतावाडी. आमचे पीक पूर्ण पाण्याखाली गेलेले. कृपा करून मायबाप सरकारने आमच्यावर कृपा करून चांगली आम्हाला भरघोस मदत करावी. एवढंच सरकार मायबाप पदरी आम्ही विनम्र आव्हान करतो, विनम्र प्रार्थना करतो. कृपा करून आम्हाला तेवढी मदत द्यावी एवढेपणे मी तुमच्या पदरी मांडतो. आमच्या वार्ताहर बंधूंनी आम्हाला मदत केली. आमची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचावी एवढे पूर्णपणे मी नम्रपणे विचार करून तुमच्यापर्यंत मांडतो. एवढी विचार करून आम्हाला मदत भरघोस द्यावी एवढे जाहीर करतो. आज 27-28 तारखेला जो पाऊस झाला त्यामध्ये कुळीद असेल, मका असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, हे पिकं जे आले हातातोंडाशी आलेले पिकं आज शेतकऱ्याचे पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे. आज दिवाळी आणि दसरा आमचा आज पाण्यात चाललेला आहे. या दिवाळी दसऱ्यामध्ये भरणे मामा आमच्याकडे कृषी मंत्री आमच्याकडे लक्ष तरी द्या. आपल्या मुख्यमंत्र्यांना 21 लाखाचा बेड झोपायला आणि तुम्हाला आमच्याकडे बघायला वेळ नाही, तर कृषी मंत्री आमच्याकडे थोडे लक्ष तरी द्या. हा आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला एक विनंती करतोय. नगरसूलमध्ये फरतवाडी हे गाव आहे. यामध्ये आज शेततळ्याचं स्वरूप आलेलं आहे. हे पाणी आज कधीच निसारणार नाही. जर निचरा झाला नाही तर हे पिकं जाग्यावर खराब होणार आहे. त्यामुळे त्वरित आम्हाला काय जी असेल ती मदत सरकारने जाहीर करावी.